नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, सर्वात मोठा महासागर कोणता? सर्वात मोठा महासागर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अवकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? अवकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? प्रश्न क्रमांक 1, शुक्र हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या देशालगत भारताची सीमा सर्वात जास्त लांब आहे? कोणत्या देशालगत भारताची सीमा सर्वात जास्त लांब आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, बांगलादेश ही करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, चौरी चौरा या घटनेला 2022 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? चौरी चौरा या घटनेला 2022 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, 100 वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 मध्ये महाराष्ट्राला कितवा क्रमांक आला आहे? स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 मध्ये महाराष्ट्राला कितवा क्रमांक आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, तिसरा क्रमांक आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 नवी मुंबई शहराचा कितवा क्रमांक आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 नवी मुंबई शहराचा कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, तिसरा हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, मध्य प्रदेशाला मिळाला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताने डॅश डॅश वर्षानंतर थॉमस कप पहिल्यांदाच जिंकला आहे? भारताने डॅश डॅश वर्षानंतर थॉमस कप पहिल्यांदाच जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 73 वर्षानंतर जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, स्वाईन फ्लू विषाणू. ऑप्शन क्रमांक 2, रेबीज विषाणू. ऑप्शन क्रमांक 3, पोलिओ विषाणू. तर ऑप्शन क्रमांक 4, क्षयरोग विषाणू हे आपले चुकीचे आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, घटना व त्यांचे वर्ष यातील चुकीची जोडी ओळखा. घटना व त्यांचे वर्ष यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, भारत स्वातंत्र्य 75 वर्ष पूर्ण. ऑप्शन क्रमांक 2, बांगलादेश स्वातंत्र्य 50 वर्ष पूर्ण. ऑप्शन क्रमांक 3, भारत चीन युद्ध 75 वर्ष पूर्ण. ऑप्शन क्रमांक 4, मसुदा समिती स्थापना 75 वर्ष पूर्ण. तर ऑप्शन क्रमांक 3, भारत चीन युद्ध हे 75 वर्ष ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 11, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 23 पुरस्कार मिळाले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 2022चा शांततेचा पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? 2022चा शांततेचा पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, ॲलेस बिलियास्तकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मूळशंकर अंबशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? मूळशंकर अंबशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, फिफा 17 वर्षाखालील महिला विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा कुठे सुरू आहे? फिफा 17 वर्षाखालील महिला विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा कुठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, भारत हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, 8 ऑक्टोबर भारतीय हवाई दल दिन. ऑप्शन क्रमांक 2, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिन. ऑप्शन क्रमांक 3, 20 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन. ऑप्शन क्रमांक 4, 24 सप्टेंबर संयुक्त राष्ट्रसंघ दिन. तर ऑप्शन क्रमांक 3, 20 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतीय रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? भारतीय रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत?
तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय रेल्वेचे एकूण विभाग हे 18 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 2023मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कुठे केले आहे? 2023मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कुठे केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोवा येथे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्यामध्ये 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रॉलेट कायदा रद्द या घटनेला 2022मध्ये किती वर्ष पूर्ण झाले? रॉलेट कायदा रद्द या घटनेला 2022मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 100 वर्ष पूर्ण झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आशिया महिला क्रिकेट कप 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? आशिया महिला क्रिकेट कप 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत या देशाने जिंकला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जागतिक भूक निर्देशांक 2022 भारताचे स्थान कितवे आहे? जागतिक भूक निर्देशांक 2022 भारताचे कितवे स्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 107वे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे? यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गीतांजली श्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया कप जिंकलेला आहे? भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया कप जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वेळा जिंकलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम डॅश नुसार चालते. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम डॅश नुसार चालते. तर ऑप्शन क्रमांक 4 1951 नुसार चालते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत? भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव मेहता हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1958. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली? पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 द्रौपदी मुर्मू यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 BCCIचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? BCCIचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रॉजर बिन्नी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रणजित सिंह डिसले यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? रणजित सिंह डिसले यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कार मिळालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 15व्या बनलेल्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अनिल चव्हाण हे भारताचे कितवे CDS प्रमुख आहेत? अनिल चव्हाण हे भारताचे कितवे CDS प्रमुख आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणता आयोग स्थापन करणार आहे? नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणता आयोग स्थापन करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्र. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 संयुक्त राष्ट्र संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? संयुक्त राष्ट्र संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 193.
देश हे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सदस्य आहेत? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा सदस्य देश कोणता? संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा सदस्य देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण सुदान हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा देश आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली? संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना ही 1945 या साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ब्रिटनचे पंतप्रधान होणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण आहेत? ब्रिटनचे पंतप्रधान होणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋषी सुनक हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 ऋषी सुनक हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत? ऋषी सुनक हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटन या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान झाले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नुकतेच इस्रोने वनवेब या कंपनीचे किती उपग्रह लॉन्च केले आहे? नुकतेच इस्रोने वनवेब या कंपनीचे किती उपग्रह लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅलिस्टरनाथ पै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या राज्यात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्यात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नार्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 कुठे होणार आहे? खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश या राज्यामध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रात राज्य राखीव बलाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्रात राज्य राखीव बलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रात राज्य राखीव बलाची स्थापना 1948 या साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रातील कुंभमेळ्याचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील कुंभमेळ्याचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे करेक्ट आन्सर होईल.